कृष्ण परमात्माने उद्धवाला आनंदाचा पार पाण्यासाठी ऋषीसारे म्हणून आनंद सद्गुरु सर्वाशी आधारो आत्रे ऋषी स्वरूप अशिला। भागवतामध्ये एक प्रमाण आहे। भागवत आमच्या बापानं मला आशीर्वाद दिला, आम्हाला तुला होईल पुत्र, ही आनंद झाला। आमच्या शिवाजी महाराजांचा मुलगा आहे इथला प्रसाद आहे। मायेचा अवतारू सर्व वैष्णव अपारो माझी या परमानंदाचा निर्धारो आनंद स्वरूप म्हणून आनंद सद्गुरु सर्वाशी आधारो आत्रे ऋषी स्वरूप उपासना। भगवंताची अनुसयामायची किंवा दत्त महाराजांची भक्ती काच करायची। आमचे मित्र वार्ताहर चंदनकर साहेब या ठिकाणी आला। प्रथमच तुमचं आगमन या ठिकाणी झालं। आमच्या कवठावाशी यातर्फे आपलं अभिनंदन असो। दुसरं चरण अनुसयाचे कार्य I'm
शंभ मज कोण तारी मना पार्वती शिवारा माझ जय अनुसया माता तुझं विनय सेवा करू काय जाना अपराध माझे कोट्यान कोटी. प्रसादाला सुरुवात करायची आहे. पाण्याचे कॅन येऊ द्या. पाण्याचे कॅन मोठे कडे यांच्याकडून 200 रुपये भेटलेले. वरील सर्व भक्तांचं आनंद संप्रदायाचा संस्थान कोटा दत्त जयंती समिती कोटा यांच्याकडून मनपूर्वक आभार. लहान मुलं कृपया आपण वाढत या ठिकाणी दत्त प्रकट दिन साजरा होतो. सर्व गावकऱ्यांच्या वतीने परिसराच्या वतीने या ठिकाणी दत्त महोत्सव फार उत्साहाने साजरा होतो. आणि इथं गेल्या अनेक वर्षापासून 100-150 वर्षापासूनची ही परंपरा आहे. परंतु वस्तुस्थिती प्रकट दिन कीर्तनाच्या माध्यमातून जर म्हणलं तर 30 वर्षापासून या कोटा पावन नगरीमध्ये आम्ही साजरी करतो. या आजच्या दिवसाचं काय महत्त्व आहे आपण अभंगातून हो, तर आज अनुसयामाईची इच्छा होती. लोक म्हणतात जयंती दत्त जयंती आहे. जयंती या शब्दाचा अर्थ जन्म होतो, परंतु दत्त जयंती नव्हे, हा प्रगट दिन आहे. अनुसया माईची केवळ इच्छा होती की मी ज्या देवाची भक्ती करतो तो देव माझ्या कर्तळावर प्रगट व्हावा, ही इच्छा होती. म्हणून मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या या दिवशी रोहिणी नक्षत्रावर दत्त महाराज अनुसया माईच्या इच्छेखातर प्रगट झाले. या पावन पर्वावर आपण काय सांगाल मानव समाज? तर माझी एक सर्वांना विनंती आहे की एक तरी गुण अनुसया माईच्या समाजाने जर घेतला तर आज समाजामध्ये एवढं परिवर्तन होईल. आत्तापर्यंत खरं तर पतिव्रता सतीपतिव्रता आपण परमार्थ करतो, पण परमार्थ खरा परमार्थ कसा करावा ही अनुसया माईने जगाला उपदेश करून दाखवला. आणि अनुसया माईचा या निमित्ताने एक तरी गुण घ्यावा एवढी अपेक्षा. धन्यवाद.